स्वप्न पेरारे, समृद्धीचं दान मिळवारे, मोती जैसा अनमोल बी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत स्वरा समृद्धी सीड्सच्या बीज उत्पादन प्लॉटमध्ये। तर आपण जाणून घेऊया प्लॉटची व्यवस्था कशी राखली जाते, कशी निगा घेतली जाते। सोबत आपले इथले शेतकरी पण आहेत जे बीज उत्पादन कार्यक्रम घेतात आपला, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नमस्ते। तर दादा, तुम्ही आपल्या कंपनीचा प्रोग्राम गेल्या 4 ते 5 वर्षापासून घेत आहे, तर तुम्हाला काय वाटलं या प्रोग्रामविषयी? प्रोग्राम एकदम चांगला आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की कंपनी बी ब्रँड आहे। हो, आणि कंपनीचं काय माहिती आहे का की ही कंपनी अशी विशेषतः म्हणजे आमच्या इथं बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यात, पण या कंपनीचं एक विशेष असं आहे की एकतर हे सुरुवात म्हणजे बल्ब दिल्यापासून तर काढेपर्यंत ते पुरेपूर प्रॉपर येऊन इथं आम्हाला मार्गदर्शन करतात, जेणेकरून की कोण्या संकटामध्ये कास्तकार शेतकरी अडकला नाही पाहिजे, की शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे। म्हणजे या पद्धतीनं तिथं येऊन वारंवार किंवा त्याची लोक येतात आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात। आता मी सांगेल, समतोल परिस्थिती नसताना कधी पाऊस अचानक पडला, वातावरण बिघडलं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या गोंड्याची साईज चांगली जमलेली, गोंडे चांगले जमले, बी चांगलं भरलंय, याला काय सांगा? याच्या पाठीमागे कारण काय असतील? तर याच्या पाठीमागचे कारण असे येतं की साहेब, की कंपनीनं जे काही खत किंवा जे मार्गदर्शन केलेलं आहे विक्यातून किंवा जे रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं, जेणेकरून ती कंपनी काय करते की सर्च करते आणि आम्हाला सांगते की तुम्ही या पद्धतीनं काय करा, की वातावरण चेंज झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने हे खत टाका विक्यातून। म्हणून आमचं हे जे प्लॉट दिसते ना, तर हे कंपनीचं जे मार्गदर्शन आहे त्यामुळे आमचा असा प्लॉट दिसतो। मोती जैसा अनमोल बीज हो, मोती जैसा अनमोल बीज। स्वरा समृद्धी सीड्स, स्वरा समृद्धी सीड्स।